जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. संगमनेर नगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संगमनेर नगरपालिकेची 9 वर्षांनी होणारी ही निवडणूक आहे. 2016 साली ही निवडणूक जी झाली ती 2016 साली झाल्यानंतर 2021 ला ह्याची मुदत संपली आणि 2021 पासून 2025 पर्यंत म्हणजे आजपर्यंत आणि इथून पुढे निकाल लागेपर्यंत या नगरपालिकेमध्ये प्रशासक ही नगरपालिका चालवत आहे. सुरुवातीला संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत अधिकारी हे प्रशासक होते, परंतु प्रांत अधिकाऱ्यांना प्रचंड कामाचा व्याप असतो आणि म्हणून संगमनेर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनाच प्रशासक नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि पूर्ण या कोविड आणि कोविडच्या नंतरच्या काळापासून प्रशासकांनी ही नगरपालिका चालवली. कोणताही नगरसेवक नव्हता, कोणतेही नगराध्यक्ष नव्हते, कोणत्याही पक्षाची सत्ता नव्हती. प्रशासकांनी ही नगरपालिका प्रशासकीय पद्धतीनेच चालवली आणि म्हणून ज्या विकासाच्या गोष्टी खऱ्या अर्थाने आपण सुरू केलेल्या असतात त्याला कुठेतरी लाल फितीचा कारभार आल्यानंतर त्याला अडथळे यायला सुरुवात होती. सरकारी काम आणि जरा थांब अशी आपली जी म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे हे सरकारी काम सुरू होतं. मात्र आता निवडणूक होती आहे. आज निवडणुकीचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि आज 3 वाजेपर्यंत आम्ही आदरणीय लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी 30 नगरसेवक आणि नगरसेविकेसाठीचे उमेदवार 15 प्रभागामध्ये आणि नगराध्यक्षाचा 1 उमेदवार असा आज आम्ही या ठिकाणी रिंगणामध्ये उतरवलेला आहे. खर तर संगमनेरकरांची अनेक दिवसांची एक भावना होती की विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीचं राजकारण या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सुरू झालं, ज्या पद्धतीचं आक्रमण खऱ्या अर्थाने या शहराच्या आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये आलं, त्याला जर रोखायचं असेल तर एक संगमनेरकर म्हणून सगळे राजकीय विचार बाजूला ठेवून राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणूनच आज आम्ही ही निवडणूक लढत असताना संगमनेर सेवा समिती या नावाने एक स्थानिक आघाडी तयार केलेली आहे. संगमनेर सेवा समिती ही सेवा समिती संगमनेरकरांच्या सेवेसाठी येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. संगमनेर सेवा समिती ही या शहराचं जे पुढच्या 50 वर्षाचं व्हिजन ठेवून, पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप ठेवून, दरवर्षी काय काम करायचे ते ठरवून, पहिल्या 100 दिवसामध्ये काय काम करायचे ते ठरवून एक नियोजनबद्ध विकास या शहराचा करण्याचा मानस या संगमनेर सेवा समितीने ठेवलेला आहे. संगमनेर सेवा समिती ही राजकारणाच्या पलीकडची संगमनेरकर म्हणून एकत्रित येऊन आम्ही तयार केलेली एक संघटना आहे आणि याच्या माध्यमातून ही निवडणूक आपण खऱ्या अर्थाने लढतो आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून डॉक्टर मैथिली तांबे यांची आम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवड केलेली आहे. डॉक्टर मैथिली तांबे या माझ्या पत्नी जरी असल्या तरी त्या
शिक्षणाने डॉक्टर आहेत, BDS झालेले आहेत आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रात त्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. विशेष करून लहान मुलं आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचं एक काम आहे आणि म्हणूनच सामाजिक क्षेत्रामध्ये माझ्या विजनला जर खऱ्या अर्थाने कोणी पुढे घेऊन जाऊ शकत असेल तर त्या होत्या आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या अनेक वर्षांपासून याच्यात संगमनेर नगरपालिकेत सौ दुर्गाताई तांबे आणि दिलीप शेठ कुंड यांनी खरं तर काम केलं. 2007 ते 2021 मध्ये 12.5 वर्ष दुर्गाताई होत्या तर 2.5 वर्ष दिलीप शेठ होते. यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम मागच्या या काळामध्ये केलेलं आहे. त्याच्या आधी कैलास शेठ लोणारे असतील, अरुणराव वागचौरे असतील, दिलीप कुंड असतील, विश्वासराव बुरदडक असतील, प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले सोमनाथ अभंग असतील, त्याचबरोबर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले बाळासाहेब पवार असतील, या सगळ्यांनी डॉक्टर सुधीर तांबे असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मूलभूत समस्या ज्या आहेत त्या संपवण्याचं काम केलं. आणि आज आम्ही पुन्हा एकदा संगमनेर 2.0च्या माध्यमातून नव्या आवृत्तीसह, नव्या विचारासह आम्ही आलेलो आहे. संगमनेर सेवा समितीचं एक ब्रीद वाक्य आहे, विचार नवा जो संगमनेरकरांना हवा. अशा पद्धतीने संगमनेरकरांना अभिप्रेत असलेल्या नव्या विचाराने ही समिती काम करेल. याच्यामध्ये अनेक बिगर राजकीय लोकांना देखील आम्ही सामावून घेणार आहे. या शहराचा विकास करत असताना आम्ही जनतेचा जाहीरनामा देखील तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण QR कोड दाखवला होता. आज 6,000 पेक्षा जास्त संगमनेरकरांनी याच्यामध्ये आपल्या सूचना दिलेल्या आहेत. मी वेगवेगळ्या समाजातील घटकांना जाऊन भेटतोय, त्यांच्या देखील सूचना मी घेतोय आणि यातून जनतेचा एक जाहीरनामा जो पुढच्या 100 दिवसाचं, 1 वर्षाचं, 5 वर्षाचं आणि 50 वर्षाचं विजन ठेवून एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा मानस आम्ही केलेला आहे. या निवडणुकीमध्ये 30 जे उमेदवार आपण टाकलेले आहेत त्यांचा खरं तर नामोल्लेख फक्त आज या ठिकाणी मी करतो. त्यांचा जो सविस्तर परिचय आहे तो परवा सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा आम्ही सगळ्या उमेदवारांबरोबर परिचय करून देणार आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये ओबीसी महिला मधून सीमा महेश खटाटे या उमेदवार असणार आहेत. तर सर्वसाधारण मधून दिलीप सहदेव कुंड हे उमेदवार असणार आहेत. प्रभाग 2 मध्ये शेड्यूल कास्ट रिझर्व्ह म्हणजे मागासवर्गीय राखीव हा वॉर्ड असल्याने तिथे भारत चंद्रभान बोराडे हे आमचे उमेदवार असणार आहेत. तर सर्वसाधारण महिलेमध्ये अर्चना सुभाष दिघे या आमच्या उमेदवार असणार आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधून ओबीसी सर्वसाधारण मधून सौरभ विवेक कासार हे आमचे उमेदवार असणार आहेत. तर सर्वसाधारण महिला मधून शोभा बाळासाहेब पवार या आमच्या उमेदवार असणार आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधून महिला मधून काशीद प्राची भानुदास या शिवसेना चे कार्यकर्ते अमोल कवडे यांच्या पत्नी आहेत. महाविकास आघाडी मधले जे घटक पक्ष होते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही सदस्य असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही असतील किंवा समविचारी जे पक्ष किंवा जे लोक आमच्या सोबत येऊ शकत होते, सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांना आम्ही सामावून घेण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे. इथून पुढच्या काळात देखील आम्ही ते करणार आहे. याच्यात सर्वसाधारण मध्ये किशोर हिरालाल पवार हे उमेदवार प्रभाग क्रमांक 4 मध्ये असणार आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 5 मधून अनुराधा निलेश सातपुते या डॉक्टर आहेत, त्या उमेदवार आहेत. तर सर्वसाधारण मधून विश्वासराव बुरदडक हे उमेदवार असणार आहेत. 6 मध्ये महिलामध्ये वनिता संजय गाडे या आमच्या उमेदवार असणार आहेत. खर तर संजय गाडे हे स्वतः इच्छुक होते, ते अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते आहेत, परंतु त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांना विनंती करून त्यांना महिला उमेदवार देण्यासाठी आम्ही विनंती केली, त्याच्यातून त्यांची उमेदवारी आली. अशा अनेक लोकांनी खरं तर मनाचा मोठेपणा या निवडणुकीमध्ये दाखवलेला आहे. त्याच्यानंतर त्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वसाधारण मध्ये गजेंद्र अभंग आहेत. प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्वसाधारण महिलामध्ये मालती धनंजय डाके आहेत.
तर सर्वसाधारण मध्ये नितीन बाजीराव अभंग आहेत. 8 नंबर मध्ये दीपाली जीवन पंचारिया, तर गणेश रंगनाथ गुंजाळ हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये अमजद खान उमर खान पठाण, यांना 5680 नावाने ओळखलं जातं, ते आहेत. तर सर्वसाधारण महिलांमधून विजया जयराम गुंजाळ या उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून बेग शकीला इलियास बेग या उमेदवार आहेत. तर सर्वसाधारण मधून नूर मोहम्मद शेख हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 11 मधून ओबीसी मधून सरोजना संदीप पगडाल या स्वतः डीएमएलटी पॅथॉलॉजिकल लॅब चालवणाऱ्या डॉक्टर आहेत, त्या उमेदवार आहेत. तर सर्वसाधारण मध्ये डॉक्टर दानिश शेख हे उमेदवार त्या ठिकाणी असणार आहेत. प्रभाग क्रमांक 12 मधून किशोर बद्रीनारायण टोकसे आहेत. तर सर्वसाधारण महिलांमधून प्रियंका श्रीपाल शहा, ज्या संगमेर मर्चंट बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात, अशा प्रियंका शहा इथे उमेदवार असणार आहेत. 13 मधून कविता अमर कतारी उमेदवार आहेत. तर शैलेश राजगोपाल कलंत्री उमेदवार आहेत. 14 मधून सर्वसाधारण महिलांमधून नंदा मुकुंद गरुडकर आहेत. तर प्रसाद जयवंतराव पवार हे सर्वसाधारण मधून उमेदवार आहेत. आणि प्रभाग क्रमांक 15 मध्ये मुजीब लाला शेख, मुजीब लाला पठाण आणि सर्वसाधारण मधून पठाण नसीबानो इसा खान हे उमेदवार खरतर असणार आहेत. या निवडणुकीमध्ये आपण 11 अनुभवी चेहरे आहेत, तर 19 नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न यासाठी केलेला आहे की खऱ्या अर्थाने नव्या जुन्याचा मेळ घालून एक चांगल्या पद्धतीचं नगरपालिका या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करतो आहे. जे विजन आम्ही या संगमेश्वर शहरासाठी ठेवलेलं आहे, त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी जे योग्य पद्धतीने साथ देऊ शकतात असे उमेदवार निवडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सगळे उमेदवार निवडत असताना त्यांचं चारित्र्य असेल, त्यांचं सामाजिक काम असेल, त्यांचं समाजामध्ये असलेली जी लोकप्रियता असेल, हे सगळं नजरेसमोर ठेवून हे उमेदवार केलेले आहेत. हे उमेदवार करत असताना या उमेदवारांकडून चांगल्या कामाची अपेक्षा आणि सगळ्या गोष्टी आम्ही यापूर्वीच त्यांच्याशी चर्चा करताना केलेल्या आहेत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला या निमित्ताने सांगायची ती म्हणजे या सगळ्या उमेदवारांकडून आम्ही एक अंडरटेकिंग म्हणजे ज्याला आपण ऍफिडेव्हिट म्हणतो तशा पद्धतीने आम्ही घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये ते नगरपालिका किंवा नगरपालिकेशी संबंधित कोणत्याही कामामध्ये प्रत्यक्ष ठेकेदारी किंवा अप्रत्यक्ष ठेकेदारी करणार नाही, अशा पद्धतीचं ऍफिडेव्हिट देखील आम्ही सगळ्या उमेदवारांकडून या ठिकाणी आमच्या समितीकडे घेतलेला आहे. कारण अनेक वेळा आपण अशा पद्धतीचे आरोप ठेकेदारांवर नगरसेवकांवर होत असतात आणि म्हणून कोणत्याच नगरसेवकांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष दुसऱ्याच्या नावावर देखील काम करता येणार नाही, अशा पद्धतीचे स्पष्ट आम्ही या ठिकाणी सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून त्या पद्धतीचं लेखी ऍफिडेव्हिट आम्ही घेतलेलं आहे. या निवडणुकीमध्ये आमची फार मोठी तारांबळ उडाली, कारण मोठ्या प्रमाणावर लोकांच्या होता, इच्छुकांची संख्या होती, खूप मोठ्या प्रमाणावर इच्छुक आमच्याकडे होते. अनेक लोक नाराज झालेले आहेत. त्यांनी काही लोकांनी अर्जही भरले असतील. आता त्यांच्याशी त्यांची मनधरणी करून आम्ही त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी माघार घ्यावी आणि समितीच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहावं. आम्ही या निमित्ताने हेही सांगतो की अनेक लोकांनी मनाचा मोठेपणा दाखवून अर्ज पण भरलेले नाही. अशा सगळ्या लोकांचं आम्ही अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी वरिष्ठांच्या निर्णयाचा आदर ठेवून त्यांनी आपलं उमेदवारी अर्ज भरला नाही, त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला असेल त्यांना देखील मी आपल्या निमित्ताने आवाहन करतो की त्यांनी या वरिष्ठांच्या आणि समितीच्या निर्णयाचं खरंतर आदर ठेवून आपण या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि समितीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा. उमेदवार निवडत असताना एकाच जागेवर 2-2, 4-4 चांगले उमेदवार देखील असतात, मात्र देताना आपल्याला एकालाच द्यावं लागतं आणि म्हणून अनेक वेळा नाराजी होत असते. परंतु प्रयत्न आमचा आहे की कुठल्याही पद्धतीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी आमचा नाराज राहणार नाही. ज्यांचं नाराजी असेल त्यांच्याकडे जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मी स्वतःही करणार आहे आणि थोरात साहेब देखील तो प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारे ही निवडणूक आता सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीसाठी आम्ही आता लवकरच आमचा जाहीरनामा घेऊन येऊ, विजनचं डॉक्युमेंट आमचं घेऊन येऊ आणि मोठ्या ताकदीने आम्ही ही निवडणूक लढणार आहे.
आजपर्यंत या शहरामध्ये प्रचार करत असताना, फिरत असताना लोकांची अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय. किंबहुना लोकांची अपेक्षा आहे की या निवडणुकीमध्ये आमच्या हातामध्ये पुन्हा ही नगरपालिकेची सत्ता देऊन, त्याचा कारभार देऊन नगरपालिका संगमनेर 2.0 म्हणजे पुढची आवृत्ती, संगमनेरची पुढची आवृत्ती. जसं आपण एखाद्या मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर अपडेट करतो, जुनं सॉफ्टवेअर पण चांगलं असतं, पण ते काळानुरूप बदलावं लागतं. नवीन गोष्टी त्याच्यात आलेल्या असतात, नवीन फीचर आलेले असतात, नवीन टेक्नॉलॉजी आलेली असते. त्या पद्धतीने संगमनेरमध्ये मूलभूत कामं सगळे झालेले आहेत. आता पुढची आवृत्ती या संगमनेर शहराची आणण्यासाठी आता आम्ही प्रयत्न या संगमनेर 2.0च्या माध्यमातून करणार आहे. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.